श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे यामीज लाईफस्टाईल मध्ये मनापासून स्वागत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनशांती मिळवायची असेल, संसारात वारंवार येणाऱ्या अडचणींवर मात करायची असेल, यश सुख संपत्तीची आपण मनोकामना करत असू, तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करण्याचे एकमेव साधन म्हणजे कठोर परिश्रम करणे होय. आणि खूप कठोर परिश्रम आणि कष्ट करूनही जर यश मिळत नसेल तर एकमेव मार्ग उरतो, तो म्हणजे परिश्रमांसोबत भगवंताच्या पायाशी लीन होणे, भक्ती करणे, नामस्मरण करणे होय. आपल्याला वारंवार येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे, अडचणींमधून मार्ग निघावा, अभ्यासात नोकरीत यश मिळावे, लग्न जुळावे, संतती प्राप्ती व्हावी, कर्जमुक्ती व्हावी, भांडणतंटा मिटावा, यांसारख्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करणे हा अतिशय प्रभावी उपाय आहे. श्री स्वामी समर्थांची सेवा करणाऱ्या भक्तांना स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ परिचित असेलच, परंतु ज्यांना हे पारायण कसे करावे, कोणी करावे, कोणकोणते नियम पाळावेत यांविषयी माहिती नसेल त्या सर्वांनीच हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघावा, जेणेकरून तुमच्या शंकांचे समाधान होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला येणाऱ्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचे मनोभावे पारायण केल्यास आपण त्या संकटातून निश्चितच बाहेर पडतो. हे पारायण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचा अशा पद्धतीचा ग्रंथ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हा ग्रंथ स्वामी समर्थ केंद्रात मिळतो. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 2 वेगवेगळ्या पोथ्या आहेत. हा पिवळ्या रंगाचा ग्रंथ आहे, तो दिंडोरी प्रणीत आहे. या पोथीमधील अध्याय थोडे लहान आहेत. सर्वसामान्यांना पारायण करणे सोपे जावे, लोकांनी भक्ती करावी, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने या पोथीची लांबी कमी करण्यात आलेली आहे. तसेच याची भाषा सुद्धा सर्वांना कळावी म्हणून सोपी करण्यात आलेली आहे. हे पारायण एक मांडी म्हणजे एका दिवसात एक पारायण किंवा 7 दिवसात एक पारायण असे सुद्धा करता येते. या पोथीत एकूण 21 अध्याय असतात. एक दिवसीय पारायण करण्यासाठी संपूर्ण 21 अध्याय एका दिवसात वाचावे लागतात, तर 7 दिवसात एक पारायण पूर्ण करण्यासाठी दररोज क्रमशः 3 असे 7 दिवस 21 अध्याय वाचावे लागतात. म्हणजे 7 दिवसात आपले एक पारायण पूर्ण होते. यालाच नित्य सेवा करणे असे सुद्धा म्हणतात. तसेच 7 दिवसात 7 पारायणे सुद्धा करता येतात. त्यासाठी दररोज 21 अध्याय वाचावे लागतात. असे 7 दिवस संपूर्ण 21 अध्याय वाचल्यास आपली 7 दिवसात 7 पारायणे पूर्ण होतात. अशा पद्धतीने तुम्ही 21, 51, 108 पारायणे पूर्ण करू शकतात. तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे हे पारायणे करू शकतात. तर आता हे पारायण कसे करावे याविषयी माहिती बघूया. हे पारायण करण्यासाठी विशिष्ट दिवस बघण्याची गरज नाही. हे तुम्ही कधीही करू शकता. जर शुभ दिवशी तुम्हाला पारायण करायचे असेल तर शक्यतोवर गुरुवारी हे पारायण करावे, कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे. तसेच स्वामींचा प्रकट दिन, दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेनिमित्त हे पारायण केल्यास ते सुद्धा अधिक फलदायी असते. तसेच हे पारायण कोणत्याही एकाच ठिकाणी बसून करायचे असते. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी वाचन सुरू केले तर पारायणाची सांगता होईपर्यंत त्याच जागेवर ही सेवा करायची असते. प्रवासात वाचन करू नये. हे पारायण सकाळी 5 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन करू नये, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. तसेच पारायण काळात परान्न ग्रहण करू नये, म्हणजे दुसऱ्यांकडील काहीही खाऊ नये. स्वतःच्याच घरचे अन्न सेवन करावे. काही कारणास्तव दुसऱ्याकडचे अन्न ग्रहण करावे लागलेच तर त्याबद्दल 11 रुपये, 21 रुपये किंवा तुमच्या यथाशक्ती पैसे द्यावेत. तसेच पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन जरूर करावे. पारायण काळात मांसाहार पूर्णतः वर्ज्य करावा. कोणत्याही परिस्थितीत मांसाहार करूच नये. मासिक धर्माच्या वेळी सुद्धा पारायण करू नये. तेवढे दिवस स्वामींची सेवा बंद ठेवावी. केवळ मनातल्या मनात नामस्मरण करावे. नंतर 5 दिवसांनी घरात गोमूत्र शिंपडून पुन्हा पारायणास सुरुवात करावी. सुतक काळामध्ये सुद्धा पारायण करू नये. तसेच पारायण काळात कुणाच्या दारावरही जाऊ नये. जर तुम्ही मनोभावे पारायण करण्याचा संकल्प केलेला आहे तर कटाक्षाने या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करावाच. आणि जर आपल्याला नियमांचे पालन करणे शक्य होत नसेल तर पारायणही करू नये. तर आता आपण पाहूया पारायण कसे करावे.
तुम्ही जेव्हा पारायण करायचे ठरवता तेव्हा पारायणाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी आधी संकल्प सोडून घ्यावा लागतो। संकल्प घेण्यापूर्वी एका पेल्यात पाणी घ्यावे, एक ताम्हण किंवा प्लेट घ्यावी आणि हळदी कुंकू अक्षता घ्याव्यात। उजव्या हातात पाणी घ्यावे, त्यात एक फूल, अक्षता, हळदी कुंकू वाहावे। सुरुवातीला आपले नाव सांगावे, गोत्र सांगावे। तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर गोत्र कश्यप सांगावे आणि तुम्ही किती पारायण करणार आहात, किती दिवस करणार आहात हे सुद्धा महाराजांना सांगावे। पारायण करण्याचे कारण म्हणजे तुमच्या मनातील इच्छा सांगावी आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्विघ्नपणे सेवा करून घ्यावी असे महाराजांना सांगायचे आहे। त्यानंतर हातातले पाणी ताम्हणात सोडावे। हे पाणी इतरत्र फेकून देऊ नये आणि तुळशीलाही घालू नये, कारण आपण तुळशीला देवाचे स्थान दिलेले आहे। तुळशीचे स्वतःचे असे एक महत्व आहे, त्यामुळे हे पाणी तुळशीला न टाकता दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकावे। संकल्प फक्त पहिल्याच दिवशी सोडायचा असतो। संकल्पयुक्त पारायण करण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ मंदिरात किंवा दत्त मंदिरात नारळ आणि खडीसाखर जरूर ठेवावी। जर पारायण सुरू होण्यापूर्वी नारळ ठेवायला जाणे शक्य झाले नाही तर तुम्हाला जमेल त्यावेळी जाऊन नारळ आणि खडीसाखर जरूर ठेवून यावी। तर आपण पुढील भागाकडे वळूया। पुढचा मुद्दा आहे पारायणासाठी पाटाची मांडणी कशी करावी। तर सारामृत पारायणासाठी वेगळी पाटावर मांडणी केली तरी चालते आणि जर वेगळी पाट मांडणी करणे शक्य नसेल तर देव्हाऱ्यातच स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, सारामृताची पोथी आणि नैवेद्य म्हणून खडीसाखरेचा प्रसाद एवढ्या गोष्टी ठेवून घेऊन तुम्हाला जितक्या दिवसांसाठी पारायण करायचे आहे तितके दिवस देव्हाऱ्यासमोर आसनावर बसून पारायण वाचले तरी सुद्धा चालते। जर तुम्हाला वेगळा पाठ मांडून पारायण करायचे असेल तर पाठ मांडणी कशी करावी हे मी तुम्हाला आता दाखवते। तर पोथी वाचताना आपले तोंड पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने पाठ मांडावा। ज्या जागेवर जाता येता आपली सावली पडणार नाही, फारशी वर्दळ असणार नाही अशा जागेवर पाठ मांडावा। तुम्ही पाठ देव्हाऱ्या शेजारी मांडला तरी सुद्धा चालेल। ती जागा झाडून पुसून गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यावी। खाली रांगोळीने स्वस्तिक काढून हळदी कुंकू अक्षता वाहाव्यात आणि वरून चौरंग किंवा पाठ ठेवावा। त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे। सोबतच एक दिवा प्रज्वलित करून घ्यावा, त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून घ्याव्यात। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वच्छ करून तो पाटावर ठेवून घ्यावा आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यावा व ही मूर्ती पाटावर ठेवून घ्यावी। स्वामींच्या मूर्तीला फोटोला अत्तर लावून घ्यावे, त्यानंतर अष्टगंध लावून घ्यावे। स्वामींच्या मूर्तीला फोटोला हळदी कुंकू लावायचे नसते, तसेच पुष्पहार घालून घ्यावा। तुमच्या डाव्या हाताला कलश स्थापना करून घ्यावी, त्यासाठी अक्षतांवर कलश स्थापन करून घ्यावा। तुमच्या डाव्या हाताला घंटी ठेवून घ्यावी आणि जर तुमच्याकडे शंख असेल तर उजव्या हाताला शंख ठेवून घ्यावा। स्वामींसाठी एका छोट्या तांब्यात पाणी भरून घ्यावे आणि ते झाकून द्यावे। दुसऱ्या वाटीत प्रसाद म्हणून खडीसाखर ठेवावी। या प्रसादावर तुळशी पत्र जरूर ठेवावे। फळे असतील तर फळे सुद्धा ठेवून घ्यावीत, तसेच जपमाळ सुद्धा चौरंगावर ठेवून घ्यावी। पाटावर सारामृताची पोथी ठेवून घ्यावी, सर्वांवर फुले वाहून घ्यावीत। पाटाभोवती सुंदरशी रांगोळी काढून घ्यावी। तर आता ही मांडणी पूर्ण झालेली आहे। ही मांडणी रोज उचलायची नाही, पारायण पूर्ण होईपर्यंत तीच मांडणी ठेवावी। पारायण वाचनाला बसण्यासाठी आसन म्हणजे चटईचा वापर करायचाच आहे आणि ते एकच आसन पारायण पूर्ण होईपर्यंत वापरायचे आहे। पारायण वाचनाच्या वेळी धूप दीप लावून घ्यावा आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एका दिवसात एक पारायण करायचे असेल तर संपूर्ण 21 अध्याय वाचावेत। 7 दिवसात एक पारायण करायचे असेल तर दररोज क्रमशः 3 अध्याय वाचावेत। 3 दिवसात एक पारायण करायचे असेल तर क्रमशः 7 अध्याय वाचावेत आणि 7 पारायणे करायचे असतील तर दररोज 21 अध्याय असे 7ही दिवस हे अध्याय वाचावेत, म्हणजे आपले 7 दिवसात 7 पारायणे पूर्ण होतील। पारायण पूर्ण झाल्यानंतर दररोज 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। 11 माळी जप करणं शक्य नसेल तर किमान 1 माळ तरी जप करायचाच आहे आणि 1 वेळा तारक मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे। तसेच स्वामींची आरती म्हणायची आहे। त्यासाठी तुम्ही हे नित्यसेवेचे पुस्तक वापरू शकता। त्यानंतर प्रसाद फळे यांचे ग्रहण करायचे आहे आणि त्यानंतर आपण आपले नेहमीचे अन्न ग्रहण करावे। या काळात उपवास केला तरी चालतो आणि नाही केला तरी सुद्धा चालतो। पारायणाला बसण्यापूर्वी दररोज नवीन प्रसाद ठेवून घ्यायचा आहे। पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे,
म्हणजे तुम्ही जर 7 दिवसांचे पारायण करणार असाल तर 7व्या दिवशी साध्या पद्धतीने सांगता करावी. आपला नेहमीचा गोडाधोडाचा स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. स्वामी समर्थांचे केंद्र जवळ असेल तर तेथे सेवा करावी आणि तुमच्या यथाशक्ती दक्षिणा द्यावी. तुमची इच्छा असेल तर एखाद्या जोडप्याला जेवू घालू शकता किंवा लहान मुलांना सुद्धा जेवू घालू शकता किंवा घरातल्या घरात तुम्हीच अन्नग्रहण केले तरी सुद्धा चालते. आता 21 जुलै रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही हे पारायण करू शकता. जर तुम्हाला 7 दिवसांचे पारायण करायचे असेल तर 15 जुलै ते 21 जुलै हे पारायण तुम्ही करू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1 दिवस पारायणाचे वाचन केले तरी सुद्धा चालेल. तसेच स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी केव्हाही हे पारायण केले तरी चालते. हे पारायण अबालवृद्ध, स्त्रिया, पुरुष कुणीही करू शकते. फक्त पारायण काळात कटाक्षाने नियमांचे पालन करावे, नाहीतर आपण केलेल्या सेवेचे आपल्याला फळ मिळत नाही. तर तुमच्या सर्वांच्या इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर अशा पद्धतीने पारायण कसे करावे, केव्हा करावे, मांडणी कशी करावी, संकल्प कसा करावा, नियम कोणकोणते पाळावेत, सांगता कशी करावी, या सर्वांची इत्थंभूत माहिती देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.